जय हिंद, नमस्कार. डे 10 ऑफ 30 किचन टिप्स फ्रॉम युअर किचन. आजची किचन टिप त्या सर्व लोकांसाठी ज्यांच्यामध्ये ओमेगा 3 ची डेफिशियन्सी असते, म्हणजे फॅटी ऍसिड बेसिकली ज्यांच्यामध्ये कमी असतं आणि ते व्हेजिटेरियन असतात. कारण नॉन व्हेजिटेरियन लोकांमध्ये ना ओमेगा 3 ची डेफिशियन्सी असणं थोडं कमी आहे, कारण ते लोक फिश वगैरे खाऊन ती डेफिशियन्सी ऍब्सोल्युटली मायनस करू शकत असतात. मग व्हेजिटेरियन लोकांसाठीचं काय, तर आपली शेवग्याची शेंग आहे बघा, ती एकदम एक्झॅक्टली सेम ओमेगा 3 सिक्रेट करते जे एखादी फिश करत असते. तर ते एक्झॅक्टली सेम कंटेंटमध्ये आपल्याला ओमेगा 3 मिळू शकतं. शेवग्याची शेंग साधी मीठ घालून पाण्यात उकळून जरी घेतली आणि नुसती चोखली जरी तरी स्ट्रेट ओमेगा 3 पोटात जाणार आहे. ओमेगा 3 खूप आवश्यक असतं आपल्यासाठी. त्याचे खूप सारे ॲडव्हान्टेजेस आहेत. केस छान राहतात, स्किन तकतकीत राहते, फ्रेश दिसतो आपण. अशा बऱ्याच आणि चांगल्या गुणांसहित ओमेगा 3 आपल्या शरीराला आवश्यक असतं, पोषक आहे ते. तसंच मद्रासी काकडी बघितली आहे का तुम्ही, जरा मोठी असते, त्याच्यावर असे पिवळ्या रंगाचे पट्टे असतात. त्याची पण कोकोनट मिल्क म्हणजे आपलं नारळाचं दूध टाकून केलेली जी भाजी असते ती सुद्धा इतकं क्लासिक असंच ओमेगा 3 सिक्रेट करते. सो ट्राय टू यूज दिस टू भाजी फॉर ओमेगा 3 डेफिशियन्सी पीपल. आजची टिप इथपर्यंतच. पटली तर परत परत करा, नाही पटली तर कमेंटमध्ये लिहून पाठवा. उद्याची टिप घेऊन येते आहे 11वी टिप. ती घेऊन येते उद्याला. परत भेटूया. बाय.